संक्रांत आली म्हणजे तिळगुळाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. कुणी तिळाचे लाडू बनवतं तर काही जण तिळाची चिक्की बनवतात. यापैकी चिक्की बनवणं फार काही अवघड नाही, पण जर पाक व्यवस्थित असेल तर ही चिक्की छान अशी कुरकुरीत होते आणि कितीही दिवस ठेवली तरीही ती अजिबात चिकट होत नाही. ही चिक्की तोडल्यावर बघा मस्त खटकन आवाज येतोय. चिक्की आतपर्यंत अगदी व्यवस्थित कुरकुरीत झालेली आहे. अशी ही चिक्की चकचकीत होण्यासाठी काय करायचं, शिवाय पाक पक्का झाला की नाही हे कसं ओळखायचं, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. थंडीचे दिवस आहेत, फक्त संक्रांतीला कशाला अधेमध्ये काही खायला हवं असेल तर अशी पौष्टिक तिळगुळाची चिक्की आपण बनवू शकता. बनवायला अगदी सोपी आहे आणि वेळ सुद्धा फार कमी लागतो. तर चिक्की बनवण्यासाठी इथे मी हे 1 वाटीभर तीळ घेतले. हे गावरान तीळ आहेत, फार पौष्टिक असतात, पण अगदीच पांढरे शुभ्र नसतात, तसेच मस्त असे टपोरे असतात. आपल्याला जर असे गावरान तीळ मिळत नसतील तर पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकता. तीळ भाजायला फार वेळ लागत नाही. गॅस कमीच ठेवायचा आणि साधारण 3 ते 4 मिनिटात तीळ व्यवस्थित खमंग असे भाजले जातात. कोणी पहिल्यांदाच तीळ भाजत असतील आणि तीळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं, तर हे बघा, तीळ भाजत आले की असे तडतड उडू लागतात, म्हणजे समजायचं तीळ खमंग भाजलेले आहेत. चिक्कीसाठी जो पाक लागतो तो अगदी पक्का बनवावा लागतो, तरच चिक्की व्यवस्थित अशी कुरकुरीत बनते. आणि एकदा का पाक बनला की पटकन तो घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे चिक्की सेट करण्यासाठी अशी पूर्व तयारी करायची. एखाद्या पोळपाटाला किंवा ताटाला तूप लावून ठेवायचं, सोबतच लाटण्याला सुद्धा तूप लावायचं. अशी पूर्व तयारी झाली की मग मात्र पाक करायला घ्यायचा. तर पाक करण्यासाठी गॅस नेहमी कमीच ठेवायचा आहे. या पॅन मध्ये 2 चमचे भरून तूप घातलं. असं तूप घातलं म्हणजे चिक्कीला छान चकाकी येते. आता यामध्ये 1.5 वाटी भरून गूळ घालायचा. शक्यतो हा गूळ सुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे एकाच वेळी सर्व गूळ वितळतो. गॅस मी कमीच ठेवलेला आहे आणि यामध्ये पाणी वगैरे न घालता हा गूळ असा वितळू द्यायचा. साधारण 2 ते 3 मिनिटातच हा गूळ बघा असा पातळ झालाय. आता हा गूळ अजून 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचा आणि नंतर याचा आपल्याला पक्का पाक बनवायचा. तर पक्का पाक म्हणजे काय, तर पाक आपण एखाद्या प्लेटमध्ये घेतल्यावर तो खळकन वाजला पाहिजे आणि पाक थंड झाला की मग मात्र तो खटकन असा तुटला पाहिजे. त्यामुळे हा पाक अगदी व्यवस्थित पक्का बनवायचा आहे, तरच होणारी चिक्की फार छान कुरकुरीत होते. तर सुरुवातीपासून 5 ते 6 मिनिटे झालेली आहे. प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि हा पाक मी चेक करते. तर पाकातील थोडेसे थेंब यामध्ये घालायचे. साधारण एक अर्धा मिनिट असं थंड झालं की मग तो चेक करायचा. पाक थंड झाल्यावर बघा हाताला असा चिकट जाणवतोय, तो अजिबात कडक झालेला नाही, म्हणजेच हा पाक आपल्याला पाहिजे तेवढा अजून शिजलेला नाही. हा पाक चेक करताना सुद्धा कढईतला पाक सतत आपल्याला असा ढवळायचा आहे, कुठेही तो जळू द्यायचा नाही. तर साधारण अजून 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि याचा रंग बघा आता हलकासा बदललेला आहे. पाक फार जरी शिजला तर बऱ्याच वेळी चिक्कीला कडवट चव येते, त्यामुळे आता लगेच हा पाक मी चेक करते. तर यातील थोडेसे थेंब या पाण्यामध्ये घातले. साधारण अर्धा मिनिट होऊ द्यायचं आणि पाक बघा छानपैकी कडक दिसत आहे. पाक हाताला तर घट्ट जाणवतोच आहे आणि प्लेटमध्ये घातल्यावर बघा खटकन असा आवाज येतो आणि हाताने तोडला तर अगदी खटकन तुटला जातो. आपल्याला हा असाच पाक हवा आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये खमंग भाजलेले तीळ घालायचे. आता इथून पुढची सर्व प्रोसेस अगदी झटपट करायची, कारण बऱ्याच वेळी काय होतं, पाक पुढे जातो आणि नंतर याचा गोळा बनतो आणि कढईला चिकटून बसतो. तर तसं न होण्यासाठी अगदी झटपट असं हे सर्व मिसळायचं. सर्व तीळ बघा पाकामध्ये अगदी व्यवस्थित कोट झाले. आता लगेचच आपण सुरुवातीला जे पोळपाट ठेवलं होतं त्यामध्ये हे मिश्रण घालायचं. मिश्रण सुद्धा असं मध्यभागी ओतायचं, म्हणजे आपोआपच ते कडेपर्यंत पसरलं जातं. चमच्याला वगैरे लागलेलं सर्व मिश्रण काढायचं आणि साधारण 1 मिनिटभर कोमट होऊ द्यायचं. मिश्रण कडकडीत गरम असतानाच हे जर लाटण्याने लाटायला गेलं तर ते लाटण्याला चिकटू शकतं. त्यामुळे साधारण 1 मिनिटभर याची वाफ
वाफ जाऊ द्यायची आणि नंतर लाटण्याने हे कडेपर्यंत पसरवायचं। शक्यतो चिक्की ही पातळ असते, त्यामुळे अशी पातळीची पोळी लाटायची। आपला पाक व्यवस्थित शिजला होता आणि प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे, त्यामुळे लाटण्याला सुद्धा बघा अजिबात हे मिश्रण चिकटत नाही। पाहिजे तेवढं पातळ हे मिश्रण आपण असं पसरू शकता। असं पोळपाटावर करायचं नसेल तर एखादा चॉपिंग बोर्ड किंवा ताटाच्या उलट्या बाजूला सुद्धा हे मिश्रण आपण पसरून घेऊ शकता। आता हे पूर्ण थंड होऊ न देता याला असे कट करून घ्यायचे। फार पूर्ण कट करायची गरज नाही, फक्त वर असे मार्क जरी दिले तरीही चिक्की थंड झाली की आपोआपच ती सुटली जाते। आता ही एवढी चिक्की थंड होण्यासाठी साधारण अर्धा तास तरी सहज लागतो। अर्धा तास झाला, चिक्की पूर्णपणे थंड झाली की मगच ती मोकळी करायची। साधारण 30 ते 35 मिनिटांनंतर बघा हाताला अजिबात चिकटत नाही, चिक्की व्यवस्थित थंड झाली आहे। आता एखाद्या उलटण्याने खालची बाजू सोडवून घ्यायची। चिक्की अशी पटकन आणि अगदी सहज तुटते, हाताला पण जाणवते फार कुरकुरीत झालेली आहे। सर्व बाजूने अशी सोडवायची आणि नंतर आपण जे कट दिलेले आहे त्या कट मधून अशी तोडून घ्यायची। ही चिक्की बघा अगदी सहज अशी तुटते आणि अशा पद्धतीने जर चिक्की केली तर ती कुरकुरीत होतेच, शिवाय कितीही जरी दिवस ठेवली तरीही ती चिवट न होता छान अशी कुरकुरीत राहते। यातील थोडीशी चिक्की मी तोडून दाखवते, तर हे बघा मस्त आतपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत बनलेली आहे। बऱ्याच वेळी काय होतं, चिक्की अशी तोडून झाली की लगेच आपण डब्यामध्ये भरून ठेवतो, पण कुठेतरी त्यात ओलावा असतो आणि चिक्की नंतर चिकट किंवा चिवट होते। तर तसं होऊ नये यासाठी चिक्की अशी मोकळी करायची आणि ती अजून 10 ते 15 मिनिटे पूर्ण थंड होऊ द्यायची आणि मगच ती एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची। तर मकर संक्रांती विशेष अशी ही तिळगुळाची कुरकुरीत चिक्की तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।